ग्राहक प्रबोधन समिती यापुढे प्रभावीपणे काम करणार। ग्राहक प्रबोधन समितीचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष सुहास सित यांनी माळशिरस येथे प्रतिपादन केले। राज्यात व्यापाराकडून ग्रामीण भागातील ग्राहकांची होत असलेली फसवणूक थांबावी, त्यांना योग्य मार्गदर्शनाबरोबर न्याय मिळावा यासाठी राज्यात ही समिती प्रभावीपणे काम करून प्रबोधनाची चळवळ उभी करणार असून ग्राहक प्रबोधन समिती समक्ष बनणार असल्याचे आयोजकांच्या वतीने माळशिरस येथे झालेल्या ग्राहक प्रबोधन कार्यक्रमात सांगण्यात आले। यावेळी राज्यातील 22 जिल्ह्यातील समितीच्या पदाधिकारी व ग्रामीण भागातील नागरिक या मेळाव्यात मार्गदर्शन घेण्यासाठी उपस्थित होते। आज ग्रामीण भागामध्ये ग्राहक कायदा हे माहीत नाही। ग्रामीण भागाला प्रत्येक ग्राहकाला ग्रामीण कायद्यातले ग्राहकाचा कायदा माहीत होण्यासाठी आम्ही शिबिर असं प्रत्येक ठिकाणी राबवणार आहे। त्यामुळे आज ग्रामीण भागामध्ये अनेक शासनाच्या स्कीमा ग्रामीण भागावरून पोहोचत नाहीत। ग्राहकाला कायदे माहीत नसल्यामुळे आज ग्राहक अडाणी आहे हो एकटा ग्राहक भांडू शकत नाही। ह्यामुळे आम्ही आज शिबिर इथे आयोजित केलेलं आहे। सध्या ग्राहक हा राजा आहे आणि ग्राहकाची पिळवणूक ही सर्वच क्षेत्रात होते। कोणतीही वस्तू असो अथवा सेवा असो, त्यामध्ये जी काही ग्राहकाची फसवणूक होते किंवा ग्राहकाची पिळवणूक होते, याच्यासाठी ग्राहकामध्ये एक जागरूकता निर्माण करणं आणि जर का एखाद्या ग्राहकावर अन्याय झाला, एखाद्या ग्राहकाची फसवणूक झाली, पिळवणूक झाली, तर त्याला योग्य वेळी न्याय निर्माण करून देणं किंवा न्याय मिळवून देणं यासाठी ही ग्राहक प्रबोधन समिती कार्य करते। संपूर्ण महाराष्ट्रामधून आज या समितीच्या जवळपास 200 शाखा निर्माण झालेल्या आहेत।